हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं माझं नॉर्मल मेकअप करते. तर तुम्ही माझ्या संग बघू शकता मी कसं मेकअप करते. तर हा जो फेस आहे तो माझा ओरिजिनल फेस आहे विदाऊट मेकअप. तर मी ऑलरेडी माझं फेस वॉश केलेलं आहे, नॉर्मल कोणता पण फेस वॉशनी. आता मी हे सिरम यूज करते आहे थोडंसं. हे डॉट अँड कीचं सिरम आहे जे मी लावते आहे. जास्त मी मेकअप करणार नाही, एकदम थोडासा मेकअप करणार. बस सिरम लावून झालं तर त्याने तुमचं फेस थोडं ब्राईट वगैरे होतो. तर सगळेजण मला विचारत राहतात मी कोणतं सिरम यूज करते. तर मी हे नॉर्मल डॉट अँड कीचं सिरम यूज करते. ह्याच्यामध्ये विटॅमिन सी प्लस ई आहे, तर तुम्हाला जास्त काही करायला लागत नाही. आता सिरम माझं ड्राय झालं आहे, त्याच्यानंतर मी हे नॉर्मल सनस्क्रीन यूज करते आहे. सनस्क्रीन मी नेहमी लावते कारण की मला आवडतो माझा चेहरा एकदम चांगला. स्किन केअर मी नेहमी करते. तर हे माझं सनस्क्रीन आहे. नॉर्मल प्राईस आहे, हे 200 रुपीजचं आहे. जास्त एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट मी यूज नाही करत. बस हा माझा नॉर्मल चेहरा आहे विदाऊट मेकअप. एवढंच मी रोज मेकअप करते, एकदम थोडासा, जास्त मी मेकअप करत नाही. त्याच्यानंतर आता मला बाहेर जायचं आहे एकदम नॉर्मल भाजी वगैरे घ्यायला, तर जास्त मेकअपची काही गरज नाही, तर मी जास्त मेकअप नाही करत. त्यानंतर मला एका फंक्शनमध्ये पण जायचं आहे, तर एकदम बेसिक मेकअप मी करते. आता मी एकदम थोडंसं फाउंडेशन घेतलं आहे. तुम्ही कोणतं पण फाउंडेशन घेऊ शकता, असं काही नाही आहे. त्याच्यानंतर फक्त जिकडं जिकडं प्रॉब्लेम एरिया आहे फक्त तिकडंच लावायचं, ना की सगळ्या फेसवर लावायचं. मी एकदम थोडंसं लावलं आहे, तुम्ही पण एकदम थोडंच घ्या कारण की माझा फेस ऑलरेडी खूप चांगला आहे. तर मी जास्त मेकअपमध्ये बिलीव नाही ठेवत, पण मी थोडंसं लावते. एकदम थोडं एकदम थोडं. जास्त नाही की जास्त लावायचं, एकदम थोडं मेकअप लावा तुम्ही. फक्त जे तुमचे डार्क सर्कल, कारण की रात्री मी झोपले नव्हते त्याच्यामुळं. बस एकदम थोडं जिकडं तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम आहे आपल्या फेसवर तिकडंच फक्त एकदम थोडं ते पण जास्त पण नाही लागत. मी मेकअपमध्ये मी बिलीव ठेवतच नाही जास्त, मी एकदम थोडा मेकअप करते. आता हे छानपैकी तुम्ही सगळीकडं ब्लेंड करून घ्या, जिकडं तुम्हाला वाटतं. एकदम थोडंसं प्रोडक्ट घेऊन व्यवस्थित छानपैकी ब्लेंड करा, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही होणार. हे छानपैकी सेट करून झालं आहे. आता एक कोणचं पण पावडर जे पण तुमच्याकडे आहे, मी हा लॅक्मेचा पावडर घेते आहे जो माझ्याकडे आहे, त्याने मी फक्त माझे आईज सेट करणार. जिकडं मी लावलेलं ते सगळं सेट करून घेते आहे व्यवस्थित. बस जास्त मेकअप मी करत नाही. आता मी त्यानंतर एक आयलायनर आहे माझ्याकडं शुगरचं, मी ते आयलायनर यूज करणार आहे. नॉर्मल, एकदम नॉर्मल, जास्त मेकअप नाही लावणार, एकदम थोडंसं विंग करणार, नाहीतर नॉर्मल काय पण आहे. परफेक्ट. ओके, तर मी दुसऱ्या बाजूला पण सेम करणार. कुठं पण बाहेर जाताना तुम्ही 5 मिनटात हा लुक क्रिएट करू शकता आणि हा पूर्ण दिवस राहतो. ह्याच्यानंतर जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काजळ लावू शकता. झालं 1 मिनटामध्ये काजळ लावून. आता तुम्हाला कोणती पण तुमची फेवरेट लिपस्टिक पाहिजे असेल तर लावा.
मी ही शुगरची लिपस्टिक लावली आहे. बिलकुल असं वाटत नाही तुम्ही मेकअप केला आहे. त्यानंतर मी ही माझी कलर बारची लिपस्टिक आहे, जी माझी खूप फेवरेट लिपस्टिक आहे, जी संपली आता, ती लावली अँड डन. तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर पण काय पाहिजे थोडंसं आय मेकअप, तर तुम्ही ते पण करू शकता. मी एक नॉर्मल पॅलेट घेणार आहे, कोणचं पण लोकल जे तुमच्याकडे आहे त्याने बस थोडंसं आईजला ग्रीस करणार, एकदम थोडं जास्त पण नाही करणार. अजून त्याच्यानंतर माझे इयरिंग्स चेंज करणार, कारण की मी गोल्डचे इयरिंग्स घातले. जर तुम्हाला मॅचिंग इयरिंग्स घालायचे असेल तर तुम्ही ते पण घालू शकता. जास्त हा डे मेकअप आहे तर जास्त करायची गरज नाही, एकदम थोडंसं केलं तर झालं. ह्याच्यामध्ये मी न्यूड ब्राऊन कलरचा आय शॅडो लावलं आहे. सेम पॅलेट घेणार, दुसरं पॅलेट आहे, ह्याच्यामध्ये ना खूप वेगळे कलर आहे, मी तुम्हाला दाखवते. हां, हे असं आहे. आता मी हे पर्पल कलरचा ड्रेस घातला आहे, तर मी पर्पल कलरचं थोडंसं घेऊन माझ्या डोळ्यांवर थोडं ग्लिटर लावणार, एक शाईन येणार म्हणून. आणि त्यानंतर डोंट फॉरगेट टू ब्लेंड. जास्त डे मेकअप आहे तर मी जास्त काहीच नाही केलेलं आहे, एकदम बेसिक आहे. एवढं तर महाराष्ट्रीयन लोक मेकअप करतातच बाहेर जाताना, थोडासा जास्त आहे आणि एकदम थोडासा मेकअप आहे हा. जर तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. इकडं तुम्ही कोणते पण कॉमेडी व्हिडिओ बघताल, फनी व्हिडिओ बघताल, कधी कधी मेकअप पण बघताल, कारण की आम्हा सगळ्यांना मेकअप खूप आवडतो. आणि हा बिलकुल भाजी आणायचा लुक आहे, असं वाटतं मेकअप पण केलेला नाही आहे, पण थोडंसं टचअप केलेला आहे. तर हा आहे आमचा नॉर्मल कुठं पण बाहेर एकदम कॅज्युअली जाण्याचा लुक. तुम्हाला आवडला असेल तर सांगा कमेंट करून. बाय बाय, टेक केअर.